श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 33वा श्री गणेशाय नम नामधारक शिशिरांना लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडूनी भक्तिभावे करुनिया म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारोनी आम्हासी निरोपा विधातारा सिद्ध म्हणे एक बाळा दुसरे दिवशी प्रातकाळा दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बसती बंधुनी विनविता ती कर जोडोनी आम्हा शोक घडले दिनी एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी कानी बांधुनी प्रेतासी दहन करी म्हणितले रुद्राक्षचारी आम्हा आणि एक बोलिले रक्तसूत्र रुद्रसूक्त असे बोले अभिषेक करीती विप्रकोळे ते तीर्थ आणावे आणोनी तीर्थप्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समय दर्शन करी नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पतिभ्रवणी स्वामी या ऐकोनी देयेचे वचन श्री गुरु सांगती हसून रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुम्ही भक्ती देखोनी या भक्ती अथवा भक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापीने लागती परियेसी उत्तम अथवा निचाते सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही बाजूस षोडश सती शिकेची बांधा एक ख्याती चतुर्विशती दोही करी कंठाभरण बत्तीसाचे मस्तकी बांधा चत्वारिशांचे हृदय श्रवण द्वयी द्वादशाचे धारण करावी परियेसा शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केली त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळा धरोनी जप करीती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणे ऐका श्रोते एकचिते रुद्राक्ष ठेवणी पूजेशी अभिषेकावे रुद्रसुक्तेशी रंगपूजा पण समानेशी फळ असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश सती मुख चतुर्विधाविषादी कौतुक मुख सती परियेसा हे उत्तम मिळती जरी अथवा सती नाना परिधारण करावे प्रतिकरी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वित आख्यान विशेष सती दती गहन ऐकता पापे पळवून जात त्वरित परियेसा राजा काश्मीर देशी भद्रसेने नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता उधारा त्या राज्याचा मंत्री सुत नाम तारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्व असती देख उभयता एक वयसी सुकुमार अतिसुंदरेशी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखी संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषिनी ऐके कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार वस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमुनी घेऊन आला मंदिरात करदोडून विनिश्रासी नवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे रत्ताभरण अलंकार न घेती पुष्णे परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरणे तेची करीती शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांते निरोप देती ऐतरीचे ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी त्याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावे दातार ऐकोनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपित असे हसून म्हणे विचित्र ऐसे ऐका तुझ्या आणि माझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेल एक चित्तेसाच्या म्हणे ऋषी तयेवेळी पूर्वी नंदीग्रामनगरी होती एक वैश्यनारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाभरणे तिसी असती जैसी दिसे मनमथरती नवयौवना सोमकांती अतिलावण्य सुंदरी असोनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणासी सखी वर्ग सहित नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कविनदार्थ बांधिले असती नृत्यमंडपी तया मर्कट मुकुटासी रुद्राक्ष भाळाभूषणेशी मुकुटाच्या शिकेशी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट मुकुटाशी शिकवी नृत्य विनोदेसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य झाला महाधणिक रुद्राक्षमाळा भस्मांग प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रक्त खचित लिंगनिका तेज फाके चंद्राडका प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्राकी विराजमान दिसत असे देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपले सुखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजेत पुसात या वैशासी देईल जरी मोलासी अथवा देईल रतीशी होईल कुलश्रीती दिवसतीन ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हसून देईन लिंगमोहन रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवसतीने प्रतिव्रता होऊन असे मनभावे ऐकोनी वैश्य वचन बोलेन
वारवणित आपण दिनत्रय सत्य जाण होईल तुमची कुलश्री. लिंग देवोनी वैश्येसी बोलू वैश्य परियेसी माझ्या प्राण समानेशी लिंग असे जाणत्वा. या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी हानी होता लिंगासी प्राण आपुला तेजीन संभोग समयी लिंगासी ठेवू नये जळिकेसी म्हणे जवळ तियेसी तिये वेळी परियेसा ऐकोनी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंगरत्न मंद्य संवी बैसोन गेली अंतग्रहासी. क्रीडा करीत दोघे जण होती एका एक क्षण उठला अग्नी अद्भुत जाण तया नाट्यमंडपात. अग्नी लागोनी पंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीतसे प्रलाप देखून येते वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विजविता ते अतिप्रबळे नगर लोक मिळवणी विझवणी पाहती लिंगासी झाले मग्न दग्ध परियेसी अग्नित मरकट कुकुडांसी दहन झाले अवधारा वैश्य देखून ते वेळी दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग दळवणी गेले. आता प्राण त्याजीन म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित. नगरलोक विस्मय करीत वेश्या दुःख करीत असे वैश्य माझा प्राणश्वरू तया हानी झाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्याजीन आपुले बंधू सहोदरासी नमोनी मसे पुसे तये वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे ऐकोनी तेचे वचन दुःख करी ती बंधुजन म्हणती तुझी बुद्धी हीन काय धर्म करीतेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होती सती हासती नगरलोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जीवन नाही सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परियेसा पतीस वेजे नारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पाऊले भूमीवरी अश्वमेध यज्ञफळ असे म्हणून विनवी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी मन केले अग्निकुंडा स्मरोनी सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाले ते वेळी नमुनी समस्त जिजाशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालीशी वेगेशी अभिनव झाले ते वेळी सदाशिव पंचवक्र दशभुजा नागसूत्र हाती असे पाण मात्र त्रिशूळ डमरू करीत असे भस्मांकित जटाधारी बैस लागे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वैशेसी ते वेळी ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पाहावयासी यांनी घडले परियेसा तुझे मन पाहावयासी झालो अग्निप्रवेशासी तुझी पतिव्रता होती सत्य केले व्रत बापले तुष्टलो तुझी भक्तीसी देईन वर जे मागसी आयु आरोग्य श्रीयेसी जे इच्छिती भाग माग आता म्हणे वैशा ते वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पातळी न घे भोग ऐश्वर तुझे चरण कमळी भृंग होनी असे महाभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सन्निदेसी ऐकोनी तेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्त अभिमानी बैसोन होनी गेला व स्वर्गाशी तिचे नाट्यमंडपात जोका झाला मरकटघात तया कुडा समवेत दग्ध झाले परियेसा मने पराशर ऋषी सांगेल राया परियेसी मरकटत्व त्याजुनिया हर्षी तुझे उदाई जन्मला तुझे मंत्री याशे कुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळयेसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्य नाही विती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपती सी येणे परिरायासी सांगता झाला महर्षी पराशर विस्तारे ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवी कर दोडोनी प्रश्न केला अति गहन सांगेन ऐक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री निसृय सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमान निरूपम नाम त्रयशीतशोध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी दया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे ऋषी स्वराशी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून आणि ज्ञानवंत तो आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण आपले यांचे लक्षण कवणे परिवर्ततीत ऋषी म्हणे रायासी पुत्राची होणार पुसशी ऐकता दुःख पावशी कवणे परी सांगावे राजा विनवेते वेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करून तत्काळी दुःखा वेगळा तुझी करीसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमरा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी परियेसा ऐकोनी ऋषीचे वचन राजा मृत्यू झाला तक्षण करिता झाला
रोदन अनेक परी दुखीत नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवित असे श्रेयसहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरणनिके जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्त अवधारा स्वर्ग मृत्यू पाळताळेसी देव एक व्योमकेशी निकलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मृत्युमंत रजोरूपे ब्रह्मा सुजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिदले तया चिरांजी विरांचीसी आत्मतत्व संग्रहाशी ठेविले होते उपनिषद भक्त वत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्राह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्या याते नाश नाही प्राण अव्यय असे परियेसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी रेखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिण एका रजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींशी परिचय त्रिपरियेसी आणि समस्त देवांशी सांगे ब्रह्मा ते वेळी तेची ऋषी पुढे रेखा शिकविती आपल्या दजगा त्यांचे शिष्य पुढे एका आपले शिष्याशी शिकविले त्याहुनी नाही आणि मंत्र त्वरित तपसादत चतुर्विध पुरुषात लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे ओयनिक तोची पावे परमपद्धतेने कर्मे परिहरती संसार ओय निश्रुती जे जे श्री गुरु शिपती तेती तरती भवसागर यमाची आज्ञा होऊनी आली पातके मेदिनी रुद्र जापते देखोनी पळवून गेली परियेसा जाऊन यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्राप्यासी पळवतो आम्ही स्वामी ग्रामग्रामी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिता ती एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायसी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी राजा इतुके बोलती पातके ऐकुली यमयाता तुके कोपोणी निघाला तुके ब्रह्मलोका ते वेळी जाऊनी ब्रह्मा यापाशी विनवी यम परियेसी जय जय कमळवासीस जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञे कार्य करीत पापी नराते आणि नरकात पुरासी तुम्ही होनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निदानिसी केवी कारणे दिदले ती येमे परी यम देख विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देत असे एका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी हृदजाप्य करीती दयासी अज्ञान लोकतामसी उभे निजुनी पडती नर त्याती अधिक पापे घडती त्याची तुम्ही दंड त्वरित जे का भक्तिभावे पडती ते त्वा सर्वदावर जावे बाधून नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्राजाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजापे करोनिया तेज वर्चस्व बलधृती आयु प्रारोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपता वर्धती ऐक यमा एक चित्ते रुद्र जापे मंत्रेसी स्नान करीती ऐश्वराशी तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान त्याते मृत्यूभय नाही आणि एक नवल पाही रुद्र जापे पुण्य देही चिरंजीवी फळ असे रुद्र जपोनी उदकासी स्नान केली अनरासी मृत्यभीत असे त्यासी तेही तर तिला भरणा भवानवी शतरुद्राभिषेकाशी पूजा करीती महेशाशी जे जन होती शतायुषी पापर निर्मुक्त परियेसा ऐसे जानोनी मानसी सांगावे आपले दूतांशी रुद्र जापे तुझ्याशी बाधा नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मवचना यमाला आपले स्थाना म्हणून पराशरे जाना रायापुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी 10 सहस्र रुद्रेसी सपन करीन शिवाशी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचसी स्त्री राज्य करतील दुरंदरी जैसा इंद्र अमरनाथ बोलावे द्विजासी द्विज जन संताशी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे परियेसा ऐसा विप्राम करवी देखा करावा शिवाशी अभिषेका आयुष्य वर्धिल कुमारका सद्य श्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राय महाआनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ते वेळी शतसंख्याक कलशाशी विधिपूर्वक शिवाशी पुण्य वृक्षस्थळेशी अभिषेक करवितसे त्याची जळे पुत्रासी स्नान करावी प्रतिदिवशी येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वर अवधी जाहली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिला तया समय अवचित वाच्य झाले सदृशे सवेची दिसे अद्भुत दंड हस्ते महापुरुष महादंड वैचकित झाले होते यमदूत सकळ द्विज रुद्रपटत मंत्राक्षता देतात ती मंत्राक्षता ते अवसरी घातली ती तया कुमरावरी दूत पाहती उभे जवळी येऊ न शकती येणे पुरी द्विजवरे रक्षिले तया राजकुमारा अतिर्वचन देती थोर वेदश्रुती करुनिया इतुक्यावरी राजकुमार सावध
झाला मन स्थिर राज्य अति आनंद थोर समारंभ करीत असे तया समयी ब्रह्मसूत नारद मुनी झाला त्वरित राजा जाऊन सन्मुखात आनंदी अभिनवविले वेळी राजा म्हणे ऋषीसी तू त्रैलोक्य रोकी हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपीचे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासाची येतो देखील मार्गाशी अपूर्व झाले परियेसा महामृत्यूदूतांसहित न्यावया आला तुझा सुत सेवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूशी पराबिल यमदूत पळवणी जाती तया आपले सांगती आमुते मारिले शिवदूती कैसे जावे शितीची